नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण जे चॅप्टर घेतलेला आहे तो म्हणजे व्हाय टीच फायनान्शियल लिटरसी फ्रॉम द बुक रिच डॅड पुअर डॅड. तर रिच डॅड पुअर डॅडचे आपले 2 सेशन्स ऑलरेडी झालेले आहेत आणि हा तिसरा सेशन आहे. जरी चॅप्टर नंबर 2 असला तरी हे तिसरा सेशन आहे, कारण पहिला आपण इंट्रोडक्शन घेतला होता. आणि चॅप्टरचं नाव इतकं छान दिलं की व्हाय टीच फायनान्शियल लिटरसी. जसं मी माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर जसं युपीएससी एमपीएससी बद्दल मला माहिती मिळाली, तसं फायनान्शियल लिटरसीचं मला करोना काळामध्ये कळलं की अरे असे सुद्धा बुक आहे, असं सुद्धा आपण वाचायला पाहिजे, असं सुद्धा एज्युकेशन असतं. आणि इथे हा जो चॅप्टर दिलाय व्हाय टीच फायनान्शियल लिटरसी, तर हे आपल्या सगळ्यांना लवकरात लवकर माहिती होणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या ह्या बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. जसं मी मागे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स पण सांगितलं होतं की भारतामध्ये फक्त 27% युवक आहेत की ज्यांना फायनान्शियल लिटरसी आहे. इव्हन तुम्ही सुद्धा स्वतःला विचारा की अरे मला फायनान्स कळतो का. जर तुम्ही सीए बॅकग्राऊंड असाल किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड तर तुम्हाला थोडंफार कळेल त्याच्यामध्ये लायबिलिटीज ऍसेट्स काय चाललंय ते. पण जे सायन्स आहे आर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्यांना बऱ्यापैकी माहित नसतं की फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय. तर भारतामध्ये हे प्रमाण 27% आहे की 27% लोकांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जी विषमता दिसते समाजामध्ये ती यामुळे दिसतं की काही लोकांना इझिली वाटतं, सगळं इझिली पैसा कमवतायत, काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि काहींना इतकी मेहनत करतात तरी धडपड करावी लागते. बरेच फॅक्टर आहे पण फायनान्शियल लिटरसी दिस इज वन ऑफ दी इम्पॉर्टंट फॅक्टर. नाही तर आपण बघतो ना की अरे हा तर याचा रिक्षा चालवतो किंवा हा एक पावड्याचा गाडा आहे, त्याच्याकडे किती रोजचं पेमेंट येतं. ओके, एवढा पैसा येतो, मग हा श्रीमंत का होत नाही, तो आयुष्यभर त्याच गोष्टी का करतोय, असं काही जणांचं होतं. काही जण खूप छान पद्धतीने त्यातून प्रोग्रेस करतात, पण काही जणांना हे अवेअरनेस नसतो, त्यामुळे त्यांना बराच वेळ लागतो. तसं हे अमेरिकेमधलं जे हे प्रमाण आहे फायनान्शियल लिटरसीचं ते आहे 64%. मग तिथल्या म्हणजे अमेरिकेच्या मुलांनाच, म्हणजे जेव्हा ते स्कूल लेवललाच असतात तेव्हाच त्यांना सांगितलं जातं. इवन दे ऑल्सो नो जीडीपी म्हणजे काय, किंवा मग कॅश फ्लो कसा असतो. इवन आपण कसं म्हणतो की अरे मला थोडी पैशाची गरज आहे, पैसा देशील का, तर तसंच तसं नाही म्हणत. दे टॉक इन टर्म्स ऑफ जस आय नीड सम कॅश फ्लो, दे तो वर्ड वापरतात. आता हा वर्ड पण मला 2021 ला कळला की कॅश फ्लो नावाचा वर्ड असतो. ओके, आपण कॅश कॅश फ्लो कमी आहे, मला थोडी पैशाची गरज आहे. तर तू कॅश फ्लो माझा नीट कर, म्हणजे कॅश फ्लोसाठी मला थोडी मदत करशील का. तर हे पण काही टर्म्स आहेत ह्या पुस्तकातनं आपले कम्प्लीट होणार आहेत. तर आता इथे आता स्टार्टिंगला म्हटलंय इट्स नॉट हाऊ मच मनी यू मेक, इट्स हाऊ मच मनी यू कीप. तर पहिलं त्यांनी सांगितलं की आपण किती पैसा सेव्ह करतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती मिळवतो यापेक्षा किती सेव्ह करतो हे खूप महत्वाचं आहे. इफ यू वॉन्ट टू बी रिच यू नीड टू बी फायनान्शियली लिटरेट. आणि जर तुम्हाला खरंच खूप यशस्वी व्हायचं असेल, खूप छान पैसा कमवायचा असेल, आणि पैसा कमवून तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम आणि टाइम फ्रीडम हवा असेल, तर तुम्ही फायनान्शियली लिटरेट झालं पाहिजे. नुसतं काम करून, हार्डवर्क करून किंवा सेल्फ एम्प्लॉईड होऊन तुम्ही तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळवू शकत नाही. तर फायनान्शियल लिटरसी तुम्हाला मिळवले पाहिजे. तर आता तुम्ही मला सर फायनान्शियल लिटरसी म्हणताय तुम्ही, पण नेमकं काय, तर आता तेच आपल्याला एक वन बाय वन समजून घ्यायचं आहे. यांनी रॉबर्ट कियोसाकांनी एक गोष्ट सांगितली होती 1923 मध्ये. म्हणजे 1923 मधले जे काही मोठमोठे लोक होते, जसं चार्ल्स शॉब माहिती असेल तुम्हाला की, इफ आय एम नॉट रॉंग, आपले अँड्र्यू कार्नेगी, जे फेमस त्यांचा अल्युमिनियम बिझनेस होता, त्यांचे असिस्टंट होते चार्ल्स शॉप. बरोबर दिलंच आहे, सर्वात मोठी स्टील कंपनी त्यांची होती. आणि शॉप यांचं वैशिष्ट्य असं होतं की कुठली पण डील ते क्रॅक करायचे. दे दे नो म्हणजे यांचं उल्लेख यांनी पण केलाय. डेल कार्नेगींनी पण त्यांच्या हाऊ टू बी फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल मध्ये केलाय. इतकं छान त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण हे 1923 ला यांची जी काही मीटिंग झाली त्याच्यामध्ये खूप जण मोठमोठे जण आले होते आणि श्रीमंत लोक होते. आणि मग त्यांनी नंतर सांगितलं की मग हे जे लोक 1923 ला भेटली होते तर 25 वर्षानंतर काय झालं. तर त्यांनी असं सांगितलं की शॉप कर्जावर जगून दिवाळखोर होऊन मृत्यू त्याचा झाला. बाकी दुसरा आहे परदेशात दिवाळखोर अवस्थेत मृत्यू. एक जण त्यांनी सांगितलं कॉटन म्हणून दिवाळखोर होऊन मृत्यू. एक विटनी अँड फॉल्स हे तुरुंगवास झाला. दुसरं फ्रेझर्स अँड लाईव्हमोर आत्महत्या केली. म्हणजे असे मोठमोठे लोक जे आपल्याला आत्ता श्रीमंत वाटतात, ओके, तर काही वर्षानंतर हे सुद्धा बँकरप्ट झालेले आपल्याला दिसलेले आहेत. किंवा यांना वाटतं, अरे हा एवढा वरती होता, इतक्या जबरदस्त होता. मग असं काय झालं की एकदम तो बँकरप्ट होऊन मेला. काहींना आत्महत्या करावी लागली, काही त्यांच्या घरी धाडी पडल्यात, काहींना नाही पैसा तो देता आला. तर मग हे का झालं. जसं इवन दो लाईव्ह एक्झाम्पल सांगायचं तर बायजूचं पण एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की त्याने खूप छान पद्धतीने एन्हान्स केलं. पण ऍट द टाइम ऑफ जसं ऑनलाईन त्यांचा प्लॅटफॉर्म होता,
ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये ते करत होते आणि नंतर त्यांना असं वाटलं आता करोना संपलाय, आपण ऑफलाईन पण करायला पाहिजे. मग आय थिंक सो विदाउट प्रॉपर अनालिसिस त्यांनी पूर्ण ब्रांचेस, फिजिकल ब्रांचेस टाकायला सुरुवात केल्या. आणि जेव्हा फिजिकल ब्रांचेस आपण टाकतो तर तुम्हाला जस्ट आय नो अबाउट दॅट, त्यामुळे सांगतो की कुठली पण तुम्ही ब्रांच टाकली तर ऑन अन ॲव्हरेज 6 लाख रुपये त्याचा मंथली एक्सपेन्स असतो. मिनिमम मिनिमम 6 लाख एक्सपेन्स असतो. असे भारतभर त्यांनी बायजूसने केले. आणि यामुळे लायबिलिटीज वाढले. आणि लायबिलिटीज वाढल्यानंतर मग एकदम ते कर्ज दिसायला लागलं आणि ते फेडू न शकल्यामुळे मग ते थांबले. मग हे लायबिलिटीज म्हणजे काय ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. बाकीच्यांना तुम्हाला माहिती असेल, पण मी असं गृहीत धरतो की 15 पासूनचे विद्यार्थी आपल्या समोर आहेत, म्हणून मी त्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर मग खूप मोठे मोठे जे लोक दिसतात त्यांना सुद्धा फायनान्शियल लिटरसी फारशी कळलेली नाहीये, असं रॉबर्ट कियोसाकी यांना म्हणायचंय. ओके, तर पुढच्या स्लाइडवर आपण जातोय. इंटेलिजन्स सॉल्व्स प्रॉब्लेम अँड प्रोड्यूस मनी. मनी विदाउट फायनान्शियल इंटेलिजन्स इज मनी सून गॉन. म्हणजे तुम्हाला पैसा मिळेल पण तुमच्याकडे फायनान्शियल लिटरसी नसेल तर तो लवकर निघूनही जाईल. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की छोटे छोटे बिझनेसमध्ये आपल्याला बराच पैसा दिसतो. ओके, आणि ह्या लोकांकडे पैसा येतो सुद्धा, म्हणजे महिन्याला सॉरी दिवसाला 5,000 ते 15,000 ते 20,000 रुपये हे सुद्धा कमवतात. पण जसा पैसा येतो तसं त्यांना असं कळतं की आता पैसा आलाय, मग त्याच्यानुसार त्यांच्या गरजा पण ताबडतोब वाढल्या जातात. आणि त्या गरजा वाढल्यानंतर तेवढा खर्चही वाढतो. ओके, आणि मग जो आहे, जसं मी रॅट रेसमध्ये मागच्या सेशनमध्ये मी रॅट रेस ऑलरेडी कव्हर केलंय, सांगितलंय. मग त्या रॅट रेसमध्ये ते फसतात. आणि फसल्यानंतर असं कळतं की अरे आपल्याला तर आता काही होत नाही, मग ते परत तिथे बँकरप्ट होतात. म्हणजे जरी त्यांच्याकडे कॅश फ्लो असला तरी तो युटिलाइज कसा करायचा हे त्यांना माहीत नसल्यामुळे ते फसतात. तर ते डिटेल काय मला ते सांगायचंय, पण आपण पुढच्या स्लाइडवर आहे. फक्त पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित करू नका, त्याऐवजी सर्वात मोठी संपत्ती तुमचे फायनान्शियल एज्युकेशन यावर लक्ष द्या. लक्षात घ्या, फायनान्शियल एज्युकेशनला आपल्याला समजून घ्यायचंय. आणि बऱ्याच वेळेस आपण काय करतो, याचं दुर्लक्ष करतो. आणि दिवसभर आपण सगळ्यांची लाईफ एवढी फास्ट लाईफ झाली तर त्यामुळे आपण म्हणतो आपल्याला वेळच नाही काही नवीन शिकायला. आणि आपल्याला माहिती असतं, माझे जवळजवळ बरेच मित्र, समजा मी असं म्हटलं, 10 मित्रांपैकी 6 मित्रांकडे रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आहे, पण वाचायलाच वेळ नाही. इंटेलिजंट इन्व्हेस्टर नावाचं पुस्तक आहे, जबरदस्त पुस्तक आहे, पण वाचायलाच वेळ नाही. तर माझं असं म्हणणं या निमित्ताने, जसं आपण 9:30 ते 10 अभ्यास करणार आहोत, रोज डिस्कशन करणार आहोत, तसं फायनान्शियल लिटरसीसाठी दिवसभरातला 10 मिनिटं वेळ आपल्याला देता येईल का, याचा पण सगळ्यांनी विचार करायचा आहे. कारण फायनान्शियल एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि उलट मला कसा आनंद झाला, जसं AI आलं 22 मार्च 2022ला, तेव्हा माझ्या मनातली जे प्रश्न होते ते मी AI ला विचारायला लागलो आणि त्यातनं मला आन्सर्स मिळायला लागले. द थिंग इज दॅट की आपल्याकडे AI आहे, त्याला आपण विचारू शकतो की मेक मी फायनान्शियली लिटरेट, आणि ही विल आन्सर और ही विल गिव्ह अ स्टेप अप प्लॅन की मी काय करायला पाहिजे. इवन इफ यू हॅव सम मनी विथ यू. ओके, तर तुम्ही AI ला विचारू शकता की मी कुठे आता ते गुंतवायला पाहिजे. तर बाकी किस्से मी तुम्हाला आधी सांगेल. आता आपण ऍसेट्स अँड लायबिलिटी, जो मुख्य मुद्दा आहे, त्याच्याकडे जातोय. तुम्हाला ऍसेट्स अँड लायबिलिटी यातील फरक माहिती असला पाहिजे. मॅम एक मिनिट ते बंद करा प्लीज. ऍसेट्स अँड लायबिलिटी याच्यामधला मुख्य फरक तुम्हाला आता कळला पाहिजे. यासाठी मी जे ग्राफ आहे याच्यातले ते आपण आता समजून घेणार आहोत. तर आता पटकन थोडक्यात सांगतो. ऍसेट म्हणजे असं कन्सिडर करा, तुमच्याकडे पॉकेट आहे आणि त्या पॉकेटमध्ये तुम्ही पैसे टाकतायत. ओके, जर त्या पॉकेटमध्ये पैसे येत असेल, ओके, तर त्याला आपण म्हणणार आहोत ऍसेट्स. ओके, कशामुळे येत आहेत त्याच गोष्टीला आपण म्हणणार आहे ऍसेट्स. आणि ज्या गोष्टीमुळे तुमच्या खिशातले पॉकेटातले पैसे जात आहेत त्याला म्हणायचं लायबिलिटीज. ओके, तर हे डिटेलमध्ये मी आता आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण रॉबर्ट कियोसाकी यांनी 3 माणसं कन्सिडर केलेले आहेत. एक म्हणजे रिच, दुसरा म्हणजे मिडल क्लास, आणि तिसरा म्हणजे पुअर. आणि जो पुअर माणूस आहे त्यांनी सांगितलं की ते ही नो ओनली एक्सपेन्सेस. त्याला माहिती पैसा आलाय, मला खर्च करायचा आहे. मिडल क्लास माणूस असतो की त्यालाही माहिती असतं मला खर्च करायचा आहे, पण तो अशा काहीतरी गोष्टी विकत घेतो की ते त्याला असं वाटतं की ते ऍसेट्स आहेत, पण त्या त्याच्या लायबिलिटीज असतात. हे त्याला माहितीच नसते, इट इज माय लायबिलिटीज. ओके, आणि तिसरा जो माणूस आहे रिच, तो ही बाय ऍसेट्स. ओके, आता बऱ्याच वेळेस आपण ऍसेट्स अँड लायबिलिटीज बोललो, तर पटकन पुढे समजून घेऊया. अजून एक फक्त ग्राफच्या आधी मी अजून 2 गोष्टी फक्त तुम्हाला याच्यात सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडतात. यात फेमस बकमिनिस्टर फुलरिन यांचं एक्झाम्पल दिलंय. ऍक्च्युली बकमिनिस्टर फुलरिन हे एक तत्वज्ञ पण होते, ज्यांनी बकमिनिस्टर म्हणजे एक आपण म्हणतो रिअल सॉरी म्हणजे आर्किटेक्चर साईडमध्ये होते ते. तर त्यांचं असं म्हणणं की व्हॉट इज वेल्थ.
ओके, तर ते बक मिनिस्टर असं सांगतात, वेल्थ म्हणजे नेमकं काय? तर वेल्थ इज अ पर्सन ॲबिलिटी टू सर्वाइव्ह सो मेनी नंबर ऑफ डेज फॉरवर्ड. आता वेल्थ समजून घेण्यासाठी आधी एक शब्द तुम्हाला माहिती पाहिजे, रिचनेस वर्सेस वेल्थ. म्हणजे आपण श्रीमंत आहोत का वेल्दी आहोत, हे आपण स्वतःला विचारायला पाहिजे. श्रीमंतीचा अर्थ असा असतो की मी ज्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय ते तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला रिचनेस कळतोय. जसं मी तुम्हाला समजा एखादी कार दाखवली, मर्सिडीज कार, तर तुम्हाला मर्सिडीज मधला कुठला माणूस आहे तो दिसत नाही, पण मर्सिडीज दिसते. ओके, तर मर्सिडीज आपल्याला वाटतं, "अरे हा काय श्रीमंत आहे", पण तुम्हाला त्याच्या मागचे त्याचे हप्ते माहिती नाही, की त्याने गाडी कशी घेतली आहे, तो किती सफर करतोय हे तुम्हाला माहित नाही. मग त्या गोष्टी फक्त रिचनेस हे दिखावा असतो, हे दिसतो. पण वेल्थ असं गोष्ट आहे की ऍक्च्युअल माझ्याकडे बँक बॅलन्स किती आहे. आणि इथे बकमिस्टर फुलेंनी काय सांगितलंय, की दिखावा सोडून द्या. पण समजा करोना आला, समजा माझा जॉब गेला, तर मी किती दिवस सर्व्हाइव्ह होऊ शकतो? आणि जर मी नुसता रिचनेस असेल, म्हणजे माझ्याकडे गाडी आहे, चांगला आयफोन आहे, हे सगळ्या गोष्टी तर मी दाखवू शकतो. पण त्याने सर्व्हाइव्ह नाही होऊ शकत. कारण मला माझ्या एक्सपेन्सेस कंप्लीट करण्यासाठी मला पैसा लागेल. आणि तो पैसा हा खरं आपली वेल्थ आहे. आणि तो वेल्थ हा कोणाला दिसत नाही. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. वेल्थ म्हणजे खरी श्रीमंती ही कोणाला दिसत नाही. तुम्ही सगळा शॉप करा. माझे असे बरेच मित्र आहेत ज्यांचं पॅकेज 1.5 CR वगैरे असं आहे. तर त्यांचं असं आहे की ते राहताना इतके सिंपल राहतात की तुम्ही म्हणू शकत नाही की ह्या माणसाला 1.5 CR चं पॅकेज असेल म्हणून. तो गुगलमध्ये काम करतात. एकदम डाऊन टू अर्थ. आणि निर्णय घेताना पण शांततेत निर्णय घेणार, प्रॉपरली निर्णय घेणार आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये न अडकून घेता की मला इम्पॅक्टफुल काय काम करायचंय तसं ते काम करणार. तर मग वेल्थी पर्सन जो असतो ना तो दिसत नाही, तो वेल्थी असतो. आणि रिचनेस जो उथळपणाला खळखळाट म्हणतो ना, तर तसं रिचनेसच्या मागे आपण धावत असतो. तर तो फरक युवकांनी पटकन समजून घ्यायचा आहे, की मी 11वीला 12वीलाच आहे ना, आता लगेच मला आयफोन पाहिजे, मला बुलेट पाहिजे आणि मला शो ऑफ पाहिजे. तर ह्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. तो तो अमाउंट आपण व्यवस्थित इन्व्हेस्ट करायचा आहे. ज्याच्यामुळे आपली वेल्थ जनरेशन होणार आहे. आणि एकदा वेल्थ जनरेशन झाली, की ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी फ्लो होणार आहे आपल्याकडे. त्याला काही वेळ लागणार नाही. इझिली तुम्ही त्या प्रॉफिटमधूनच्या करू शकता. तर अजून एक गोष्ट सांगतो आणि मग आपण मेन आपल्या कॉन्टेंटकडे वळणार आहोत. ती म्हणजे एका जोडप्याची गोष्ट सांगतोय. या जोडप्यामध्ये ना 2 प्रकारचे जोडपे असतात. साधारण तुम्ही ट्रेंड बघितला ना, तर लव्ह मॅरेजमध्ये काय होतं माहिती का? की समजा 10 लव्ह मॅरेज असेल, तर असं म्हटलं जातं, की साधारण 6 ते 7 लव्ह मॅरेज हे यांचं डिव्होर्स होतो पुढे. आणि 3-4 लव्ह मॅरेज हे सक्सेसफुल होतात. तर मग त्याच्यातलं कारण असं त्यांनी सांगतात, की अनालिसिस करतात, की जे 5-6% जे डिव्होर्स होतात, त्यामध्ये जसं लग्न होतं, त्यानंतर काय होतं, की यांना समाजाला दाखवायचं असतं, की आमचा निर्णय बरोबर आहे. ओके. आणि आम्ही बेस्ट आहोत आणि आम्ही सुखी आहोत. मग त्यासाठी हे काय करतात, की बऱ्याच गोष्टी विकत घ्यायला सुरुवात करतात. मग एक तर फ्लॅट विकत घेतील, चांगली फोर व्हीलर विकत घेतील, अ, अ, मोठे-मोठे पॅकेज घेऊन बाहेर फिरायला जातील. आणि यामुळे काय होतं, की चुकीच्या वेळेमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये समजा लव्ह मॅरेज झालं असेल, तर इन्कम सोर्स नसतो. ओके. जो काय आलेला आहे स्टार्टिंगला तेवढा वापरला जातो आणि लायबिलिटीज वाढतात. आणि जेव्हा लायबिलिटीज वाढतात, तर मग एकमेकांना ते दोष द्यायला लागतात. आणि एकमेकाला दोष दिला, की मग तो डिव्होर्सकडे वळतो. असं सिंपल त्यांनी सांगितलंय. मेन कारण लायबिलिटीज वाढल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. कारण की वेळ पण एकमेकाला द्यायचा असतो आणि वर्क पण करायचं असतं. आणि वर्क करायला तेवढं ऑथेंटिक वर्क लगेच मिळत नसतं. तर दुसऱ्या जोडप्याचे उदाहरण त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये ते असं सांगतात, की लग्न झाल्यावर छोट्या भाड्याच्या घरात राहतात. दोघांचे उत्पन्न त्यामुळे बचत होते. म्हणजे 2 जण आहेत. त्यांनी छोटंसं घर घेतलंय. मोठं दाखवण्यापेक्षा छोटं घर घेतलंय. घर लहान वाटते, स्वप्नातील घर घेण्याचे ते ठरवतात. आणि घर ते छोटं असतं. त्यांची इच्छा असते, की आपल्याला मोठं घर घ्यायचं. मग ते करिअरवर लक्ष केंद्रित करतात. त्यांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढले, की एक्सपेन्सेस सुद्धा वाढतात. जसं मोठे घर, नवीन गाडी, नवीन वस्तू. आणि मग प्रॉपर्टी टॅक्स, EMI, क्रेडिट कार्ड डेप वाढते आणि लायबिलिटीचा कॉलम भरू लागतो. आणि परिणाम असा होतो, की ते रॅट रेसमध्ये फसतात. आणि मग जास्त पगार, जास्त खर्च आणि परत जास्त पैशांची गरज, याच्यामध्ये परत ते अडकले जातात. मग त्याच्यापेक्षा जर आपण एक ही कंडिशन बघितली, की नाही छोटं घर घेतलं, एक्सपेन्सेस त्यांचे कमी ठेवले, पैसा येतोय तो इन्व्हेस्ट केला. ओके. आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्यात ॲसेट्समध्ये त्याचा रूपांतर केलं. त्यानंतर त्यांना एक सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम तयार होऊ शकतो. आणि त्यानंतर ते अधिकीच्या चांगल्या गोष्टी खरेदी करू शकतात. आता ही जी गोष्ट सांगितली, तर ही तुम्हाला बऱ्यापैकी काहींना ज्यांना ॲसेट्स अँड लायबिलिटी माहिती असेल त्यांना कळली असेल. पण ज्यांना कळली नाही, ते आता त्यांना 2 मिनिटांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील. ते कशा? तर आता आपण पहिला चार्ट बघतोय. त्याच्यामध्ये असं सांगितलंय, जर चार्ट नीट जर तुम्ही बघितला ना, समजायला तसं सोपं आहे. अ, तर
फक्त थोडं फोकस ठेवायचं आहे. इथे मला पॉइंटर नसल्यामुळे डायरेक्ट नाही सांगू शकत, पण इथे थोडं वाचावं लागेल. इथं पहिलं सांगितलं इन्कम स्टेटमेंट. पहिलं दिलं इन्कम, सेकंड दिले एक्सपेन्सेस. खाली बॅलन्स शीट दाखवली बघा, त्याच्यामध्ये दिले ऍसेट्स अँड लायबिलिटीज. ओके. आता मालमत्ता म्हणजे ऍसेट कशी निर्माण करते, म्हणजे कशी पैसा निर्माण करते हे आपल्याला बघायचं आहे. आता त्यांनी सांगितलंय ही जी ऍसेट आहे ह्या कॉलममध्ये बॅलन्स शीटमध्ये, ही डायरेक्टली तुम्हाला इन्कम देणार आहे. कसा इन्कम देणार आहे लक्षात घ्या. ऍसेट म्हणजे अशी मालमत्ता जी भविष्यात तुमच्यासाठी उत्पन्न निर्माण करते. ओके. म्हणजे आता समजा तुम्ही एखादा शॉप घेऊन ठेवलाय, जसं मी परवाही उदाहरण सांगितलं की माझ्या एका मित्राकडे 25 लाख रुपये होते आणि दुसऱ्या मित्राकडे पण 25 लाख रुपये होते. तर एका मित्राने MG हेक्टर घेतली 25 लाखाची, आणि दुसऱ्या मित्राने असं ठरवलं की ह्या 25 लाखाचा मी एखादा शॉप घेऊ. मग त्याने एका कॉर्नरचा शॉप घेतला 25 लाखाचा. मग कोण प्रॉफिटेबल ठरला? तर ज्याने शॉप घेतला त्याचं दुसऱ्या दिवसापासूनच 15,000 रुपये हे सुरू झालं, वडायचे रेंट सुरू झालं, मग त्याला भेटायला लागलं. ओके. आणि मग त्याने पुढच्या महिन्यात विचार केला की हा आता मी एखादा लोन घेऊन MG हेक्टर घेईल. मग त्याचा जो काही हप्ता आहे त्याच्यामध्ये त्याचा तो मॅनेज झाला. द थिंग इज दॅट की ऍसेट अशी गोष्ट की जी तुम्हाला उत्पन्न निर्माण करून देते. आकृतीमध्ये ऍसेट मधून मिळणारा कॅश फ्लो दॅट इज इन्कम मध्ये जातो. म्हणजे जो ऍसेट मधून मला जे काही उत्पन्न मिळणार आहे ते माझं इन्कम होतं इनडायरेक्टली. माझी सॅलरी वेगळीच आहे. ओके. ऍसेट मधून मला एक उत्पन्न मिळत आहे. त्यानंतर इन्कम मधून तुमचे एक्सपेन्सेस खर्च भागवले जातात. म्हणूनच चांगली मालमत्ता तुमच्या खिशात पैसा आणते. उदाहरणार्थ भाडे देणारी प्रॉपर्टी, त्याच्यातनं रेंट इन्कम मिळतो. शेअर्स तुम्ही घेता त्यातनं डिव्हिडंड्स मिळतो. बॉन्ड किंवा इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता त्यातनं इंटरेस्ट रेट तुम्हाला मिळतो. बिझनेस, काही जण म्हणतात की नाही मला हे 25 लाख रुपये मला बिझनेसला टाकायचे. शेतकरी म्हणतील नाही आम्हाला 25 लाखामध्ये 25 म्हशी विकत घ्यायच्या. तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट व्हायला लागणार आहे. ओके. ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि इथे रॉबर्ट कियोसाकी आणि मी आम्ही आपण असं कुठेच म्हणत नाही की गाडी घेऊ नका, बंगला घेऊ नका, प्रॉस्पेरिटी नको, हे हवंच आहे. पण हे करताना आपल्याला लॉंग टर्म सस्टेनेबल राहायचंय. की नाही तर मी आज घेतलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडे कॅपिटलच नाही जगायला, तर तसं नकोय. आपल्याला ब्लॉक नाही व्हायचंय. त्यासाठी हा मार्ग समजून घ्यायचा आहे. ऍसेट पुट मनी इन टू युअर पॉकेट. मालमत्ता तुमच्या खिशात पैसा आणते. श्रीमंत होण्याचा हा मूलभूत नियम आहे. तर इन्कम जेव्हा येतो तो ऍसेटमध्ये जायला पाहिजे. त्यातनं कॅश फ्लो निर्माण होतो आणि मग मोर इन्कम मिळतो. आता दुसरं आहे की दिस इज अ कॅश फ्लो पॅटर्न ऑफ लायबिलिटीज. आता आपलं पहिला जो रत्ना खेळू नको. आपला पहिला जो हे झाला तो ऍसेटचा झाला. आता आपण लायबिलिटीज बघतोय. लायबिलिटीज म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पॉकेटमधून द्याव्या लागतात. तर आता इकडे बघा, इथे बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला दाखवलं की ऍसेट्स अँड लायबिलिटीज. लायबिलिटीचा जो अॅरो आहे, तर लायबिलिटीज डायरेक्टली कंट्रीब्युट टू टू युअर्स एक्सपेन्सेस. म्हणजे ज्या काही देय आहे ते तुमच्या खर्चामध्ये जाणार आहे. ओके. इन्कम मध्ये नाही जाणार आहे. तर लायबिलिटीज कोणकोणत्या असतात आणि काय असतात ते आपण आता लगेच पटकन वाचूया. लायबिलिटीज म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसा बाहेर घेते. तुमचे इन्कम, दॅट इज इन्कम विल बी कंट्रीब्युटेड टू एक्सपेन्सेस. ओके. लायबिलिटीमुळे तुमचे मंथली एक्सपेन्सेस वाढतात. आता लायबिलिटीज कोणत्या असू शकतात? तर लोन असू शकतं, EMI असू शकतं, इंटरेस्ट असू शकतो. म्हणजे तुम्ही काही घेतलंय त्याचा इंटरेस्ट तुम्हाला द्यावा लागणार आहे. नंतर मेंटेनन्स हा खर्च असू शकतो. फॉर एक्झाम्पल कार लोन आहे, पर्सनल लोन आहे, क्रेडिट कार्ड आहे. 10 लाखाची तुम्ही महागडी गाडी समजा घेतली आहे, तर कार खरेदीसाठी तुम्ही लोन घेतलंय सपोज. तर दर महिन्याला तुम्हाला कारचा EMI द्यायचा आहे 20,000 रुपये. त्याचबरोबर पेट्रोल आहे, मेंटेनन्स आहे. पेट्रोलला मिनिमम 5,000 रुपये तुम्हाला खर्च आहे. त्याच्याबरोबर गाडीचा मेंटेनन्स. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे फोर व्हीलर त्यांना माहिती आहे की मंथली किंवा 3 महिन्यातनं पण असा गाडीचा मेंटेनन्स निघतो की तिथे तुम्हाला निदान 3,000 ते 10,000 रुपये खर्च येतो. मग इथे तुम्ही मिनिमम धरा की मेंटेनन्सला 3,000 रुपये. म्हणजे जर तुम्ही 10 लाखाची महागडी गाडी विकत घेता आहात, तर तुम्हाला नाही म्हटलं तरी 28,000 रुपये मंथली खर्च सुरू होतो. म्हणजे कार तुमच्याकडे आहे, पण ती तुमच्या खिशातून पैसा बाहेर काढत आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या लायबिलिटी सुरू झाल्यात त्या मेंटेन करण्यासाठी. त्यामुळे या कॅश फ्लो पॅटर्नमध्ये इन्कम जो काय मिळतोय तो एक्सपेन्सेस वाढवतोय. म्हणजे इन्कम मधून माझा जो आलाय तो एक्सपेन्सेस कडे चाललाय. आणि माझा पैसा बाहेर जातोय आणि माझ्या लायबिलिटीज कडे पण जातोय. म्हणजे लायबिलिटीज वाढल्यामुळे लायबिलिटीला पण दिला जातोय. तर हा दोन हे पहिले प्रकार समजून घ्यायचे. ऍसेट्स जे माझा पैसा वाढवणार आहेत आणि लायबिलिटीज जे माझा खर्च अजून वाढवणार आहेत.
ओके. मग इथे असं म्हटलंय का की गाडी घेऊ नका, गाडी घ्या, पण हा मेंटेन, हे जो काही पैसा तुम्हाला म्हणजे 28,000 रुपये जे काही लागणार आहेत ना, तर आपल्याला असं नियोजन करायचं की ते ऍसेट मधून जाता येईल का, ऍसेटच्या उत्पन्नातून आपल्याला देता येईल का, हा विचार आपल्याला डायरेक्टली करायचा आहे. हा पुढच्या 5व्या स्लाइडला आपण सांगणार आहोत, पण थोडा पेशन्स काहींचा कमी असतो, म्हणून मी आधीच पटकन तुम्हाला त्याचं उत्तर दिलंय. आता बघा इथे काय सांगितलंय, दिस इज अ कॅश फ्लो पॅटर्न ऑफ अ पुअर पर्सन. म्हणजे एखादा गरीब माणूस आहे, त्याचा कॅश फ्लो पॅटर्न कसा असतो तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केला असेल. बघा, काय जॉब आहे, क्लिअर याच्यामध्ये दाखवलंय बघा इमेजमध्ये. जॉब तो माणूस करतोय, गरीब माणूस, त्याच्यातनं त्याला सॅलरी मिळते, आणि सॅलरी डायरेक्टली गोज टू द इन्कम, सॉरी, गोज टू द एक्सपेन्सेस. माझा एक मित्र होता अरुण, तर त्याचं वैशिष्ट्य होतं की म्हणजे लहानपणीची गोष्ट आहे, तो दर दिवशी 150 ते 200 रुपये कमवायचा. आणि मग मी त्याला सांगायचो, का रे बाबा आज कमवले, काय केलं? नाही म्हणे, आता एक नॉनव्हेज खाल्लं, त्याच्यानंतर थोडीशी नाईन्टी वगैरे मारली, झालं आणि संपले म्हणे पैसे. म्हटलं मग आता उद्यासाठी काय? तर म्हणे उद्याचं उद्या बघू म्हणे, काय लाईफ आहे जगून घ्यायचं, आणि कशाला काय टेन्शन घ्यायचं, आणि तो उद्या परत काम करायचा. आता तेव्हा लहान होतं, त्यामुळे त्यांचं ते गाडं चाललं होतं. पण पुढे जे काही त्याच्या आयुष्यामध्ये झालं, त्यानुसार खूप त्रास त्याला पडला. म्हणजे लग्न तर झालंच नाही, पण द थिंग इज दॅट घर पण नाही झालं, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं ते कोलमडून गेलं. द थिंग इज दॅट की हे गरीब लोकांचं हा प्रॉब्लेम असतो, की जी काही सॅलरी ती पूर्ण एक्सपेन्सेस मध्ये निघून जाते, तर ती कुठेतरी ऍसेटमध्ये जायला पाहिजे. तर आता एक्सपेन्सेस काय ते समजून घ्या. काही टॅक्सेस त्यांना भरावे लागतात, रेंट त्यांना, घर भाडं त्यांना भरावं लागतं, अन्न म्हणजे फूडसाठी त्यांना पैसा खर्च करावा लागतो, ट्रान्सपोर्टेशन, प्रवास याच्यासाठी खर्च करावा लागतो, आणि क्लॉथ्स, कपड्यांसाठी ते बऱ्यापैकी खर्च करतात. महिन्याच्या शेवटी सॅलरीमधील बहुतांश पैसा खर्च होतो, आणि ऍसेट मधून अतिरिक्त इन्कम निर्माण होत नाही, कारण ऍसेटच त्यांच्याकडे नसते. त्यामुळे व्यक्तीला पुढील महिन्याच्या खर्चासाठी पुन्हा सॅलरीवर डिपेंड राहावं लागतं. म्हणजे आता जोपर्यंत पुढचा पेमेंट होत नाही, तोपर्यंत मी आता काही करू शकत नाही. मग गरीब लोकांचा कॅश फ्लो कसा असतो, की जॉब, सॅलरी, एक्सपेन्सेस, फिनिश. ओके. आता आपण जरा मिडल क्लास लोकांचं बघूया. काय सांगितलंय बघा, मिडल क्लास लोकांचं. त्यांनी असं सांगितलं की त्यांचं पण, कोणाचा तरी माईक चालू आहे, तेवढा प्लीज बंद करा. पाण्याने मला पेरलं. प्लीज, माईक असेल तुमचा कोणाचा चालू, प्लीज बंद करा. तर मिडल क्लास लोकांचं काय होतं, जॉब असतो, त्याच्यानंतर त्यांना मस्त सॅलरी मिळते. सॅलरी मिळाली की ते कुठे चालली बघा, लॅबिलिटीज मध्ये चालली, आणि लॅबिलिटीज झाल्यानंतर एक्सपेन्सेस कडे चालली. आता प्रॉब्लेम असा होतो की, आता पुढे आपण ते घेणारच आहे. तर मिडल क्लास लोकांचं काय होतं की ते एखादं मोठं घर इन्व्हेस्ट करून घेतात, आणि त्यांना असं वाटतं ही घर म्हणजे माझी ऍसेट आहे. ओके, आणि इथे ते फसतात. पण ते घर जे घेतलेलं असतं, तर ती त्यांची ऍक्च्युअली लायबिलिटी होऊन जाते. तुम्ही बऱ्यापैकी मोठे लोक जर बघितले असतील ना, मी माझ्या उदाहरणात आहे, मी काही लोकांना फॉलो करतो, की त्यांनी कधी स्वतःचं घर घेतलं नाही, पण ते आलिशान जागेत राहतात. ते म्हणतात की घर घेऊन ईएमआय भरण्यापेक्षा आम्ही प्रत्येक ठिकाणी, वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये छान छान ठिकाणी राहतो. ऑन अन ॲव्हरेज आम्हाला 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो. दॅट इज वी आर व्हेरी हॅपी इन दॅट. तर इथे काय होतं नीट समजून घ्या बरं का. तर काहींना वाटेल की घर ही ऍसेट नसून लायबिलिटी कसं काय, त्याचं उदाहरण उत्तर तुम्हाला इथे मिळेल. तर जॉब, सॅलरी, लोन, एक्सपेन्सेस मध्ये हा जो मिडल क्लास माणूस खर्च करत असतो, तर त्याला सॅलरी मिळते, पण मोठा भाग हा ईएमआय आणि रोजच्या खर्चात जातो. होम लोन, कार लोन, क्रेडिट कार्ड, ही लायबिलिटीज वाढतात. वस्तू मिळतात, पण त्यासाठी दर महिन्याला पैसा बाहेर जातो. उदाहरणार्थ, त्याची सॅलरी समजा एखाद्याची 80,000 रुपये पर मंथ असेल, 80,000 पर मंथ असेल, तर होम लोनला साधारण 25,000 रुपये त्याचे जातात. कारचा ईएमआय असतो, त्याला 15,000 रुपये जातात. क्रेडिट कार्डसाठी साधारण 5,000 रुपये जातात, आणि इतर खर्च जो काय असतो त्याला साधारण 25,000 रुपये त्यांचा जातो. म्हणजे 70,000 खर्च होतो, आणि फक्त महिन्याला 10,000 रुपये शिल्लक राहतो. ओके, फक्त 10,000 रुपये शिल्लक राहतात. मग 10,000 मध्ये जर आपण विचार केला की, हॅलो मॅम, 10,000 मध्ये समजा आपण असा विचार केला की एखादी ऍसेट घ्यावी, तरी पण मग तो थोडा प्रॉब्लेम आहे की त्यात ती ऍसेट लगेच मिळत नाही. दुसरी गोष्ट, मिडल क्लास लोकांना हे माहित नसतं की आता 10,000 रुपये शिल्लक आहे, मग कुठे ठेवायचे. ओके, जसं आता आपल्याला म्युच्युअल फंड माहिती आहे, व्हेअर टू पार्क मनी हे माहिती आहे, लिक्विड फंड्स माहिती आहे. ओके, लिक्विड फंड मध्ये समजा मला इमर्जन्सी फंड लागणार आहे 3 महिन्यामध्ये, मी तो पार्क करू शकतो. ओके, त्याचाही मला नाही म्हटलं तरी काही 6% to 8% मला पैसे मिळतात. ओके, तर ह्या गोष्टी त्यांना माहितीच नसतात. त्यामुळे हे 10,000 दिसले तर उलट ते असं विचार करतात, आता खर्च कसा करायचा, म्हणजे पटकन कुठेतरी खर्च करून टाकू, असंही त्यांचं डोक्यात चालतं. तर सॅलरी वाढली तरी लायबिलिटीज, एक्सपेन्सेस वाढत राहिल्या, तर फायनान्शियल फ्रीडम मिळत नाही. उलट कॅश फ्लो त्यांचा कसा होतो, की सॅलरी, एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस प्लस ईएमआय, आणि मनी गोज आउट.
ओके, आणि मनी हा जात असतो. आणि त्यामुळे त्यांनाही ती मिडल क्लास ते मिडल क्लासच वर्षानुवर्ष ते राहतात, ते वरती येऊ शकत नाही. आता घराचं अजून मी पुढे डिटेल सांगतोय. त्याच्या आधी रिच पर्सन, म्हटलं घराचं आधी सांगून देतो मी, म्हणजे तो होईल मग रिच पर्सनचं घेऊया. आता घराचं बघा, तुम्ही इथे दिलंय की होम ही ॲसेट आहे की लायबिलिटी. म्हणजे घर आपल्याला खरंच हे उत्पन्न मिळवून देणारं साधन आहे का ही लायबिलिटीज आहे. तर ह्या तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं तर रिच डॅड काय म्हणतो की ही घर घेणं ही लायबिलिटीज आहे. आणि पुअर माणूस म्हणतो, पुअर माणूस किंवा मिडल क्लास म्हणतो घर घेणं स्वतःचं ही ॲसेट आहे. ओके. तर या डायग्राम मध्ये बघितल्यानंतर घराकडे पाहण्याच्या दोन दृष्टिकोन आपल्याला कळले. रिच डॅडांचा दृष्टिकोन त्यांनी सांगितलं की स्वतःचे घर जर ईएमआय, मेंटेनन्स, टॅक्सेस यासाठी सतत पैसा घेत असेल तर कॅश फ्लोच्या दृष्टीने ते लायबिलिटी आहे. म्हणजे सारखं मला ईएमआय लागतंय, मेंटेनन्स लागतोय, टॅक्सेस लागतंय, तर तो माझी लायबिलिटीच झाली. घर तुमच्यासाठी नियमित इन्कम निर्माण करत नाही. ओके, इन केस ऑफ रिच डॅड. तसं पुअर डॅड असं म्हणतात की माझे घर ही माझी सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. घराची किंमत वाढते म्हणून तो त्याला ऍसेट मानतो, की आता अरे आता ही घर मी विकलं तर अजून माझं जास्त पैसे होतील, तर त्याला ते ऍसेट मानायला लागतात. आणि घराची किंमत समजा 50 लाख रुपये असेल तर होम लोन त्यांचं 30,000 रुपये चाललेलं असतं आणि मेंटेनन्स टॅक्स साधारण 5,000 रुपये पर मंथ चाललेलं असतं. जर घरातून कोणतेही उत्पन्न येत नसेल तर दर महिन्याला 35,000 रुपये पैसा बाहेर जात आहे. त्यामुळे एखादी वस्तू मौल्यवान आहे म्हणून ती कॅश फ्लोच्या दृष्टीने ऍसेट असेलच असे नाही. त्यामुळे सोपे सूत्र त्यांनी सांगितलंय की पैसा खिशात आणणे म्हणजे ऍसेट आणि पैसा खिशातून जाणे म्हणजे लायबिलिटीज. आता घर घेतल्यामुळे काय काय नुकसान होतं ते थोडं लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट लॉस ऑफ टाइम म्हणजे वेळेचे नुकसान. जो पैसा घरात अडकतो तो पैसा ऍसेटमध्ये वाढू शकला असता. म्हणजे 25 लाखाचं किंवा 50 लाखाचं समजा तुम्ही घर घेतलं. ओके, ते जर 50 लाख रुपये जर प्रॉपर इन्व्हेस्ट तुम्ही केले असतील कुठल्या एखाद्या म्हणजे मी स्टार्टअप नाही म्हणत, ज्यांनी त्यांनी आपली रिस्क ओळखायची. कारण सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आपण वाचलंय. डॉक्टर सगळे सल्ले देतील, तुम्हाला कुठला उपचार घ्यायचा ते तुम्ही ठरवायचं. तर 50 लाख रुपये तुम्ही जर प्रॉपर ठिकाणी जर इन्व्हेस्ट केले तर त्याचं उत्पन्न वाढत जाणार आहे तुमचं. ओके, आणि चक्रवाढ व्याजाने तर अजून वाढणार आहे. ओके. तर इथे तुमचा लॉस ऑफ टाइम होऊन जातो. दुसरी गोष्ट लॉस ऑफ कॅपिटल, की तुमचं जे कॅपिटल आहे 50 लाख रुपये त्या प्रॉपर्टीमध्ये अडकलं जातं. मेंटेनन्सचा खर्चाऐवजी तेच पैसे गुंतवणुकीत जाऊ शकले असते. म्हणजे तुम्ही 50 लाख रुपये तर दिले, वरून तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये 5,000 रुपये मेंटेनन्स देताय. त्याच्यावेळी तुमचा तो कुठेतरी इन्व्हेस्ट झाले असते आणि त्यातनं तुम्हाला उत्पन्न मिळालं असतं. तिसरं म्हटलंय लॉस ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचे नुकसान. म्हणजे काय, गुंतवणुकीचा अनुभव मिळत नाही, सोफिस्टिकेटेड इन्व्हेस्टर बनण्याची संधी जाते. हे बघा, हा मुद्दा आहे ना थोडा जास्त महत्वाचा आहे. काय होतं की आपण बऱ्याच वेळेस जास्त, म्हणजे दोन प्रकार असतात. काही मुलं असे असतात की ते अतिविचार करतात. मुलं म्हणण्यापेक्षा आपण सगळेच, की खूप विचार करतो हे करावं का करू नये. आणि दुसरे एक जण असतात ते अजिबात विचार करत नाही. तर इथे रॉबर्ट कियोसाकी म्हणतो की अरे ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी गुंतवायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही गुंतवतात असं नाही होणार की तुम्ही परफेक्टली गुंतवाल, पण तुम्हाला कळेल. जसं पुट म्हणजे काय, कॉल म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण म्हणतो. आता ज्यांनी केलेलंच नाहीये, ज्यांनी फक्त ऐकलं की शेअर मार्केट डेंजर आहे, त्याला माहितीच नाही पुट म्हणजे काय, कॉल म्हणजे काय, एक्सपायरी डेट म्हणजे काय, निफ्टी म्हणजे काय, 50 म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, लिक्विड फंड्स म्हणजे काय. म्हणजे हे सगळं आपल्याला काही माहितीच नाहीये. एफडी म्हणजे काय? इव्हन मी जसं मागच्या वेळेस सांगितलं की लहानपणी मला इव्हन माहित नव्हतं की एफडीचा जो पर्सेंटेज असतं ते वार्षिक असतं. ते मला आधी वाटायचं मंथली आहे. मंथली 7%, 8%. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवणूक करायला लागता, ओके, तेव्हा तुम्हाला अनुभव मिळतो. पण मला आई-वडिलांकडनं काहीतरी प्रॉपर्टी मिळाली, काहीतरी पैसा मिळाला, किंवा मला कुठेतरी माझ्याकडे पैसा आहे, मी तो अडकून टाकला डायरेक्ट घरात. तर तुम्हाला तुमचं एज्युकेशन तिथं स्टॉप होऊन जातं. की आता पुढे तुम्ही काही शिकतच नाही, की अरे झालं आता, गाडी झालं, बंगला झालं, थांबलो आपण. ओके. आणि मग पुढची जी काही अजून प्रगती ती थोडी थांबल्या जाते. तर मग इथे छानपैकी त्यांनी सांगितलं, की खरं घर म्हटलं तर ही लायबिलिटीज आहे. केव्हा? जेव्हा तुमचे ईएमआय चालू असतील, मेंटेनन्स चालू असतील, टॅक्सेस चालू असतील आणि तो ताण तुमच्या याच्यामध्ये पडत असेल तर. अजूनही एक शेवटचा ग्राफ आहे, त्याच्यामध्ये अजून मी याच्यात थोडं क्लिअर करेल. कारण हा निर्णय ज्यांनी त्यांनी प्रत्येकाने घ्यायचा असतो. आता इथे दिलंय कॅश फ्लो ऑफ अ रिच पर्सन. रिच पर्सनचा कॅश कॅश फ्लो कसा असतो? तुमच्यापैकी पण जे आहे म्हणजे बऱ्यापैकी हॅपी पर्सन असतील, रिच पर्सन असतील, त्यांना माहिती आहे, तुम्ही या पद्धतीने वर्कआउट केलं असेल. तर पहिली गोष्ट त्यांनी सांगितलंय, श्रीमंत व्यक्तीची कमाई फक्त सॅलरीवर अवलंबून नसते. ओके. तर त्याच्याकडे ऍसेट असते, त्या ऍसेट मधून पण इन्कम येत असतो. आणि त्या ऍसेट मधून आलेला जो इन्कम असतो त्यातनं ते एक्सपेन्सेस त्याचे चालू असतात. म्हणजे समजा आता मला सॅलरी 1 लाख आहे. ओके. आणि माझं कुठेतरी शॉप आहे, त्याच्यामधनं मला 15,000 रुपये मिळतात. तर माझा घर खर्च हा 15,000 मधनं होऊन जातोय.
ओके, आणि 1 लाख रुपये मी सेव्ह करू शकतो किंवा मी एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकतो, त्यासाठी वापरू शकतो. पण समजा माझ्याकडे ऍसेट काहीच नाहीये, तर मला हे 1 लाख मधलेच पैसे वापरावे लागणार. ओके, द थिंग इज दॅट की श्रीमंत लोकांकडे ऍसेट असते. ऍसेट मधून नियमित इन्कम मिळतो. इन्कमचे स्रोत हे त्यांचं असतं की रेंट असतं, डिव्हिडंड असतं, इंटरेस्ट रेट मिळत असतो, रॉयल्टीज मिळत असते. आता लक्षात घ्या, आधी सारखं नाही राहिलं बरं का, की आधी म्हणजे मला माझ्याकडे आता सेव्हिंग करायची आणि मला ऍसेट निर्माण करायची, त्यासाठी मला खूपच पैसा लागेल. अरे इव्हन यू कॅन टेक वन व्हॉट आय से शेअर मार्केटमध्ये आपण जाऊ शकतो. इव्हन कॉइन ऍप आहे. कॉइन ऍपवर तुम्ही काही म्युच्युअल फंड्स घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ते तुमचे पैसे ग्रो होणार आहे. म्हणजे खूप सोपं झालंय. इव्हन यू कॅन इन्व्हेस्ट ₹100 ऑल्सो ॲज अ ॲसेट. आणि सायकोलॉजी मध्ये मध्ये सांगितलं की सेव्हिंग्स इम्पॉर्टंट. आय थिंक चॅप्टर नंबर 8 मध्ये सेव्हिंग किती महत्वाची आहे. मग इव्हन वी कॅन स्टार्ट विथ ₹100. ओके, तो तुम्हाला फायदा होऊ शकेल. त्यानंतर मिळालेल्या इन्कम मधून खर्च भागवून उरलेला पैसा पुन्हा ऍसेटमध्ये गुंतवला जातो. बघा, म्हणजे इन्कम मधून खर्च भागवून उरलेला पैसा पुन्हा ऍसेटमध्ये गुंतवला जातो. उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे 50 लाखाची रेंटल प्रॉपर्टी आहे. ओके, आता म्हणजे 50 लाखाचा तुमचा एखादा गाळा आहे किंवा एखादा शॉप आहे. त्यातनं तुम्हाला महिन्याला ₹40,000 मिळतात. आणि तुमचे घर खर्च किती, एक्सपेन्सेस ₹15,000. ओके, मग ₹40,000 इकडून घेतले, ₹15,000 तुम्ही खर्च केले, उरले किती, ₹25,000. मग ₹25,000 काय करणार तुम्ही? तर ₹25,000 यू अगेन कॅन इन्व्हेस्ट इन द अनदर प्रॉपर्टी किंवा अनदर गुंतवणूक तुम्ही त्याच्यामधनं करू शकता. म्हणजे तुम्ही काम करत नसतानाही ऍसेट तुमच्यासाठी पैसा कमवत असते. दॅट इज विच क्रिएट अ कॅश फ्लो. तर ऍसेट इज गिव्स इन्कम. इन्कम used to clear expenses, and expenses, after clearing expenses, whatever the amount remain, that you can utilize for generating more assets. तर श्रीमंत व्यक्ती पैसा कमवण्यासाठी ऍसेट तयार करते आणि ऍसेट तिच्यासाठी पैसा कमवतात. तर हे मोठ्या लोकांचं सिक्रेट आहे. आणि हे रॉबर्ट कियोसाकींनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलंय. आणि हा जर ग्राफ बघितला, तुम्ही इथे डायग्राम बघितले, तुम्हाला दिसेल की बघा, ऍसेट आहे. ऍसेट कोणकोणते आहे त्याच्याकडे? रिअल इस्टेट आहे, स्टॉक्स आहे, बॉन्ड्स आहे, नोट्स आहे, इंटेलिजंट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहे. तुम्हाला माहिती असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स पण असतात, त्याचं पेटंट पण आपण घेऊ शकतो. बऱ्याच गोष्टी असतात, रॉयल्टीज पण त्यातनं आपल्याला मिळतात. तर याच्यामधनं जो काही पैसा मिळतोय, तो इट इज डायरेक्टली कंट्रीब्युटिंग टू द इन्कम. मग इन्कम त्याला रेंटल इन्कम आहे, डिव्हिडंड इन्कम आहे, इंटरेस्ट आहे, रॉयल्टीज आहे, यातनं मिळतोय. प्लस तो जिथे तिथे काम करत असेल तिथला पण त्याला पैसा मिळतोय. दुसरी गोष्ट, त्यांचे एक्सपेन्सेस बघितले तर एक्सपेन्सेस कोणते असतात रिच लोकांना? त्यांना टॅक्सेस असतात आणि मॉर्गेज पेमेंट असतं. मॉर्गेज म्हणजे एखादी प्रॉपर्टी घेतली, तर मॉर्गेज करून जर घेतली असेल त्याचं पेमेंट असतं. मात्र तुम्ही मला मिडल क्लासला पण मॉर्गेज पेमेंट असतं. पण यांचं जे मॉर्गेज पेमेंट असतं हे खूप कमी असतं. ओके, म्हणजे त्यांना काही वाटत नाही. जसं माझ्या मित्राच्या दाजींनी एक आता फ्लॅट घेतला आणि त्याचं हार्डवेअरचं शॉप आहे. ओके, तर त्यांनी जो काही फ्लॅट घेतला तो जवळजवळ आय थिंक 1 CR चा घेतला आणि त्यांचा जो हप्ता आहे तो साधारण 45,000 असा काहीतरी येत होता. मग सगळ्यांनी त्यांनी विचारलं की तुम्ही आता याचं कसं कराल? नाही म्हणे, असंही माझा रोजचा तो येतो म्हणे, रोजचं माझं सेव्हिंगच, म्हणजे रोजचा जो गल्ला असेल तो 10,000चा असतो म्हणे. तर मग काही नाही, हरकत नाही, हे होऊन जाईल म्हणे. हे काय, मी इझिली करून टाकेल म्हणे. तर थिंक इज जर हे रिच लोकांचं असतं, त्यांना ते ते पेमेंट खूप कमी असतं, त्यांच्यासाठी फार तो मोठा भाग नाही. तसंच रिच लोकांचं लायबिलिटीज जे आहे ते काय? मॉर्गेज, कन्झ्युमर लोन अँड क्रेडिट कार्ड्स, हे त्यांच्या लायबिलिटीज आहेत. ओके, इथे परत तुम्ही प्रश्न म्हणाल तर लायबिलिटीज आहेच ना, पण त्या खूप कमी आहेत. त्यासाठी आता आपण ग्राफ पुढचा बघतोय. आता हा मेन ग्राफ आहे, तो नीट समजून घ्या. रिच डॅडचा फायनान्शियल स्टेटमेंटचा ग्राफ आहे आणि पुअर डॅड यांचा फायनान्शियल स्टेटमेंटचा ग्राफ आहे. जर तुम्ही पुअर डॅडचा बघितलं ना इथे लेफ्ट साईडला, तर इन्कम आणि एक्सपेन्सेस सारखेच दिसतील तुम्हाला. जितका इन्कम आहे तितका एक्सपेन्सेस दिसेल साधारण. पण तुम्ही रिच डॅडकडे बघितलं तर इन्कम जास्त आहे, एक्सपेन्सेस कमी आहे. म्हणजे इन्कम समजा 80,000 असेल तर एक्सपेन्सेस 20,000 आहे. आणि पुअर डॅडचे ऍसेट बघा, ऍसेट कमी, लायबिलिटीज जास्त. आणि रिच डॅडचं बघा, ऍसेट जास्त आणि लायबिलिटीज कमी. ओके, आणि याच्यासाठीच आपल्याला आता वर्कआउट करायचंय पुढे. आणि पुढील चॅप्टरमध्ये पण ते आपल्याला सांगणार की अजून काय काय करायचंय. पण ही गोष्ट आपण खूप डोक्यात ठेवायची. आणि रॉबर्ट कियोसाकी पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितलं, यूज युअर हेड. म्हणजे तुम्ही तुमचं, म्हणजे रॉबर्ट कियोसाकीला सांगितलं की यूज युअर हेड, तू तुझं डोकं वापर, की तुला आहे तेच काम करत राहायचंय का? कारण तो जे काम करत होता त्याला 10 सेंट मिळत होते. मग माईकचे वडील, म्हणजे त्याचे रिच डॅड, त्याला असं म्हणाले की ठीक आहे बाबा, मी तुला $2 देतो, करशील का? तो म्हणे हो, मी $2 काम करेल. पण मग त्याला ते सांगितलं की तू हेच काम करत राहणार आहे $2. त्यापेक्षा तू त्या मिळालेल्या पैशाचं काय करतोय ते खूप महत्वाचं आहे.
मग छोटासा किस्सा सांगतो. मग रॉबर्ट कियोसाकीने काय केलं, अरे हा यांचं म्हणणं बरोबर आहे की आय शुड जनरेट द ऍसेट. मग त्या काळी तो लहान मुलगा होता 9 वर्षाचा. तर त्याने काय केलं, तर कॉमिक्सचे बुक्स मिळायचे, 10 सेंटला एक कॉमिक्सचं बुक असायचं. तर आता याला तेव्हा एका तासाचे 10 सेंट्स मिळायचे. तर यांनी काय केलं, पैसे थोडे गोळा केले आणि तिथे एक स्वतःची एक लायब्ररी काढली. त्याच जागेमध्ये एक लायब्ररी काढली आणि तिथे असे कॉमिक्सचे पुस्तकं घेऊन आले ते, कॉमिक्स वाचण्याचे. आणि त्यांच्या त्यांच्या मित्राने प्रचार केला की आमच्या इथे कॉमिक्स तुम्हाला 2 तास वाचायला मिळतील, त्यासाठी एंट्री फी 10 सेंट. 10 सेंट. आणि मग असं केल्यामुळे काय झालं की बाकीच्या मुलांना माहिती की अरे इथे एंट्री फी म्हणजे 10 सेंटला एंट्री फी मिळेल आणि मी किती कॉमिक्स पुस्तकं वाचू शकतो, जे मला 10 सेंटला एकच कॉमिक्स पुस्तक मिळायचं. तर एक 10 सेंटच्या पुस्तकामध्ये मी 4-5 कॉमिक्स पुस्तक 2 तासात वाचू शकतो. तेव्हा काही मोबाईल फोन्स नव्हते. मग त्यानुसार ती लायब्ररी इतकी जबरदस्त चालली त्यांची की बरेच मुलं यायचे बघायचे आणि 10 सेंट त्यांचं व्हायचं. तर असे करत करत त्यांनी खूप पैसे कमवले. आणि तेव्हा म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी त्याचे पैसे कमवले. द थिंग इज की त्याला कळलं की अरे हा, मी नुसतं, मला $2 मिळणार आहे एका तासाचे. तर मी आता सायकल घेईल, मी चांगली बॅग घेईल, मी आयफोन घेईल किंवा मी छान मोटरसायकल घेईल, असा विचार न करता मी ह्या $2 मधून अजून $10 कसे कमवू शकतो. मग त्यासाठी मी ऍसेट म्हणून काय जनरेट केलं पाहिजे, मी कुठला स्टार्टअप तयार करायला पाहिजे, याचा तो विचार करायला लागला. आणि आपण पण हा विचार करायचा आहे. मुलांनी खास करून हा विचार करायचा आहे. तरच तुम्ही पुढे सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकाल. तरच तुम्हाला फायनान्शियल आणि टाइम फ्रीडम मिळेल. तर एकंदरीत आपण खूप जवळजवळ कंप्लीट केलंय. शेवटी फक्त हा चार्ट आपण आता बघायचा आहे. त्याच्या आधी फक्त मी परत सांगतोय की सक्सेसची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी असते. माझ्यानुसार तुम्ही प्रत्येकाची वेगळी आहे, पण माझ्यानुसार मला असं वाटतं की सक्सेस म्हणजे वी आर फ्री टू युटिलाइज अवर टाइम अकॉर्डिंग टू अवर प्रायोरिटीज. म्हणजे मला वाटेल त्या पद्धतीने माझा वेळ मी वापरू शकतो अकॉर्डिंग टू माय प्रायोरिटीज विदाउट बिंग फायनान्शियली कॉम्प्रोमाइज. मला फायनान्शियल कॉम्प्रोमाइज न करता मी माझा टाइम वापरू शकतो. उद्या मी म्हटलं मला कन्याकुमारीला जायचं, मी उद्या गेलो, ओके 10 दिवस फिरून आलो, पण मला इथे कोणी म्हटलं नाही पाहिजे की तुमचा पेमेंट कट झाला किंवा माझा इथे जो प्रोजेक्ट तो कोलॅप्स नाही झाला पाहिजे. आय एम फ्री टू युटिलाइज इट. ओके, आय एम फ्री टू युटिलाइज हँडल इट ऑल्सो. ओके, तर मुलांनी पण, खास करून युवकांनी, अशा पद्धतीने अप्रोच ठेवायचा आहे. रॉबर्ट कियोसाकी ही तेच सांगतात. इव्हन टेनेक्स नावाचं पुस्तक आहे, द टेनेक्स रूल नावाचं पुस्तक आहे, विच इज रिटन बाय ग्रँड कॉर्डन. त्यांनी पण हेच सांगितलं की वी शुड हॅव अ फायनान्शियल फ्रीडम अँड टाइम फ्रीडम. तर शेवटी जाताना तुमच्यासाठी एक वर्कशीट आहे, तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आहे. याच्यामध्ये असं सांगितलं की माझा कॅश फ्लो वर्कशीट, म्हणजे स्वतःचा कॅश फ्लो काय असेल आहे तुमचा, तो फक्त तुम्ही बघायचा आहे. पहिलं, माझे मुख्य इन्कम सोर्सेस कोणकोणते तुम्ही नोट करून घ्यायचे. दुसरं, माझे मुख्य एक्सपेन्सेस कोणते ते तुम्ही नोट करायचे, त्याच शीटवर किंवा तुम्ही तुमच्या बुकवर करू शकता. माझ्याकडे असलेले खरे ऍसेट, मला खरं उत्पन्न देत आहे असे किती ऍसेट्स आहेत. घर हे नाहीये. ओके, तुम्हाला खरंच असं वाटतं तुम्ही पेइंग गेस्ट ठेवलाय, मग मग लिहा की बुवा मला घरातनं पण उत्पन्न मिळत आहे. दुसरं, माझ्याकडे असलेल्या लायबिलिटीज काय काय लिस्ट करून ठेवा. बऱ्याच लोकांना कळतच नाही. माझा एक मित्र आहे रामेश्वर, तर त्यांनी एक शीट बनवली होती एक्सेल. तर त्यांनी पूर्ण लिहिलं होतं की मला मेडिकलला किती खर्च येतो, त्याच्यानंतर लाईट बिल किती येतं, असं पूर्ण वर्षभराचं मेंटेन केलं. आणि त्यानंतर त्याला कळलं की अरे हा, माझा मेडिकलला खूप जास्त खर्च होतोय, मग यासाठी मला अजून प्रॉपर डायटिंग करावं लागेल, मला प्रॉपर काळजी घ्यावी लागेल. त्याला ते कळलं. द थिंक इज दॅट आपल्या लायबिलिटीज काय हे आपल्याला कळलं पाहिजे, ते लिहायचं. पुढे, माझे घर ही ऍसेट आहे का लायबिलिटी, ते तुम्ही लिहायचं. दुसरं, मी आज घेऊ शकणारी एक छोटी ऍसेट, ती स्टेप लिहायची. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही म्युच्युअल फंडचा एक फंड घ्या, शेअर मार्केटचा एक डिव्हिडंड देणारा फंड घ्या. ही पण एक स्टेप असू शकते. ओके, आणि अशा असंख्य गोष्टी तुम्हाला आज एआय वर मिळणार आहे. यू शुड आस्क, आणि यू शुड, उद्यापासूनच तुम्ही असा विचार करू शकता मी काय ऍसेट घेऊ शकतो की ज्यातनं मला 1 रुपया तरी मिळणार आहे. ओके, मिनिमम एक म्हटलंय, तुम्ही समजून घ्या. तर ह्या गोष्टींची उत्तरं तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचे. तर व्हॉट डिफाईन्स अँड ऍसेट्स आर नॉट वर्ड्स बट नंबर्स. आजपासून स्वतःचे नंबर्स आपण वाचायला शिकायचे आहेत. तसा हा सुंदरसा चॅप्टर मी इथे कम्प्लीट करतोय. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला ते तुम्ही आता सांगायचंय. आणि अजून तुम्हाला काही ऍड ऑन करायचं असेल किंवा शेअर करायचं असेल, तुम्ही ते शेअर करू शकता. आता फक्त मी रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.